सकल मराठा समाज कल्याणतर्फे आयोजित केलेला भव्य वधूवर मेळावा रविवार दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 11 वाजता नूतन ज्ञान मंदिर शाळा ड प्रभाग कार्यालयासमोर शाळेच्या प्रशस्त हॉलमध्ये भव्य अशा प्रमाणात साजरा करण्यात आला होता। यावेळी असंख्य वधूवर परिचय घेऊन बहुतेक पालकांनी एकमेकांचे संपर्क घेऊन पुढील वाटचालीस कार्यरत झाले आहेत असे दिसले। त्याबद्दल मराठा समाजातील सर्वांनी संस्थेचे आभार मानून नेहमीच अशा समाजोपयोगी कार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। या प्रसंगी मान्यवर श्री अप्पा शिंदे यांच्या वतीने माननीय श्री किशोर शेठ देसाई आणि माननीय नगरसेवक व कल्याण पूर्वेचे शिवसेना शहर प्रमुख म्हणून निलेशदादा शिंदे, शिवसेना मुरबाड कल्याण पश्चिमचे शहर प्रमुख श्री अरविंद मोरे यांनी समाजाला योग्य मार्गदर्शन करून वधू पक्षाकडून वर पक्षाच्या कुटुंबापासून जास्त आर्थिक लोभ न ठेवता तरुण वयातच मुलामुलींची निवड करून विवाहाच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी व त्यांच्या भावी जीवनात आनंद व्यक्त करून शुभाशीर्वाद द्यावेत, जेणेकरून समाजाचा विकास होईल। त्याचप्रमाणे प्रमुख पाहुणे म्हणून माननीय परिवहन सभापती सुभाष मस्के, श्री निलेश भोर, संदीप देसाई, ॲडव्होकेट धनंजय जोगदंड इत्यादी मान्यवर उपस्थित राहून समाजाला योग्य मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाची रूपरेषा शरद बिरामने, सतीश पेडणेकर, अनिल कोकाटे, मयूर कदम, अमर वाघ, किशोर दुबे, रवींद्र लांडे। आम्ही मध्यंतरी सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजासाठी या ठिकाणी एक हॉल आम्ही मागितला होता। त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं स्मारक या कल्याण पूर्वमध्ये व्हावं अशी इच्छा व्यक्त केली होती। आता श्रीकांत शिंदे साहेबांनी गाडा सरकार येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं अश्वल पुतळा निर्माण करून काही प्रमाणामध्ये आपल्याला दिलासा द्यायचा प्रयत्न केलेला आहे। त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्या पद्धतीने या ढवळाच्या इथे आपण कार्य करत आहात, आमच्या कार्याला कुठला विरोध नाहीये, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना दुर्लक्ष आपण चालणार नाही। म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जो स्मारक या ठिकाणी होणं अत्यावश्यक आहे। म्हणून आपण मस्के साहेब चक्की आणि आज आपण या ठिकाणी मराठा म्हणून ताटपणाने या ठिकाणी उभे आहोत। आणि त्याच्यासाठी पहिले आपले कोण बाजूला भोसले राहतोय, मराठा आहे का कोण आहे याची गॅरंटी नव्हती। मोरे कोण आहेत का काय माहित आहे, जाधव आहेत, तर आपल्या समाजाचे लोक आपल्या समोर यायला मागत होते। त्यामुळे अनेक प्रकारच्या सुविधा ज्या मराठा समाजाला पाहिजे होत्या, अनेक दुर्लक्षित भागामध्ये अनेक नागरी सुविधा होणे अत्यावश्यक असतं। तुमच्या मराठा मुलांच्या शाळेचे ऍडमिशन असो, मराठा मुलांना किंवा उद्योग लोक मराठा समाजातील वधू आणि वर पुस्तक मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपल्याला माहिती असेल त्या कल्याण शहरामध्ये आपण नोकरी धंद्याच्या निमित्ताने साखरमणी म्हणून या शहरात प्रवेश केला आणि साखरमणी म्हणून या ठिकाणी काम करत असताना समाजाचा विकासाच्या दृष्टिकोनातून इथं कार्य करणे अत्यावश्यक होतं। आपले अनेक जुने आता निलेश शिंदे गेले, पण निलेश शिंदेचे संपूर्ण कुटुंब, शिंदे कुटुंब, दिघे कुटुंब आहे, कुत्तेकर कुटुंब आहे, पाटील कुटुंब आहेत, असे मोठे मोठे कुटुंब या ठिकाणी मराठा समाजाचे मस्के साहेब या ठिकाणी 4-4, 5-5 पिढ्या या ठिकाणी राज्यकर्ते आहेत। त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये एक एकोपा निर्माण होईल। आपल्या समाजामध्ये किती मुलं शिकलेले किंवा मुली शिकलेल्या आहेत, त्यांचं जर आपल्याला लग्न लावायचं असेल तर आपल्या समाजामध्ये असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे। आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपण हे सगळा कार्यक्रम केला, त्याबद्दल आपले सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आपण निश्चितपणे जास्त वेळ न घेता निलेशदादा आपण शब्दाने सांगितलात, फक्त 2च मिनिटं, पण तुम्हाला मी 1 मिनिट वाढवून देतो। आपलं सामाजिक काम मोठं आहे, आपण नाही पण तुम्ही आलेला आहात।
एक आपला समाज बांधवाला, एक नववधू वराला आपण शुभेच्छा द्या. निलेश दादा. महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र स्मृतीचे अभिवादन करतो. आज मराठा जेवढी आपली मराठा संघटना आहे त्याच्या माध्यमातून आज हा चांगला असा उपक्रम त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. खरं म्हणजे हे मधुबन आजकाल या शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींचं जास्त वर्चस्व आहे. आपण बघत असाल की प्रत्येक 10वीचा गेट लागो 12वीचा गेट लागो मुली या ठिकाणी भरमसाठ असे टक्के मिळून आघाडीवर असतात आणि कदाचित नोकरीचा सुद्धा धंदा जो लागायचा प्रमाण जो असतो हा मुलींना लवकर लागल्या जातात नोकऱ्या. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांना मुली आता भेटत नाहीये अशी पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. नोकऱ्याच्या सरकारी ह्या कंत्राटी पद्धतीने चालू झालेल्या आहेत. त्यामुळे सरकारमध्ये नोकरी करणारा तरुण तुम्हाला भेटणं इम्पॉसिबल झालेलं आहे, अशक्यपणे झालेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या समाजातला चांगला तरुण निवडून या ठिकाणी वरवधू सूचक मिळवायचं जे आमच्या सकल मराठा समाजाने प्रयत्न केलेला आहे ते यशस्वी करावा. आपल्याला पुढील भावी आयुष्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आपले 2 शब्द. आणि एक साधारण आता प्रकर्षाने मला जाणवलं की आपल्या समाजातल्या अनेक मुली चांगल्या बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत, पण मुलांचं शिक्षण कमी जास्त असल्यामुळे अनेक अडचणी तिकडे आपल्याला पाहायला मिळतात. आत्ताच 1-2 महिन्यापूर्वी महाड तालुक्यामध्ये आमच्या सुरेखा गोरे नेते किशोरजी देसाई, भस्के साहेब, अमर वाघ, विजय भोसले, पवन जरांगे, अप्पारामजी दिघे आणि सकल मराठा समाजाचे सर्व ठिकाणी येऊन या ठिकाणी त्यांनी आपलं वर्चस्व या ठिकाणी केलेलं आहे. मला एवढंच या लोकांना सांगायचं आहे की थोड्याशा प्रमाणावर भूलू नका तुम्ही. या ठिकाणी आगरी समाजाचं वर्चस्व जे आहे हे वर्चस्व आपण झुगारून द्यायला पाहिजे. आपला मराठा समाज खूप या तो भाग वेगळा आहे, परंतु वधूवर मेळावा म्हणून तुम्हाला सांगतो की ज्यांच्या ज्याच्या इच्छुक असतील, ज्यांचे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्या आजूबाजूचे असतील, अशा परिवारांनी एकमेकाशी हे करून त्याचा तो परिवार कसा एकत्र येईल त्याच्याबद्दल बोलणी करणं, त्याचं देणं घेणं ठरवणं, आपल्या ऐपतीप्रमाणे आपण देणं घेणं ठरवणं. कुठल्याही प्रकारचं कर्ज सळ काढून कर्ज करू नये, कारण ते परत फेडायला आपल्याला लागतं. असं आज आपल्याकडे येतील, आपण 50 लाख रुपये खर्च करू, जेवण जातील, पाकिट देतील आणि जातील, पण 50 लाख रुपये आपल्याला फेडायचं. हा ज्या वेळेला एक समाज म्हणून आपण सगळे उभा आहोत त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपल्या समाज